सर्वप्रथम आज या वृक्षारोपण मोहिमेला उपस्थित असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आज 5 तारखेला जागतिक पर्यावरण दिन आहे। त्याची मोहीम आपण आज रविवार क्राऊड जास्त असतो म्हणून आज आपण ती घेतली आणि या मोहिमेसाठी आपल्याला विशेष सहकार्य केलेले काही अतिथी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची सर्वप्रथम मी ओळख करून देतो। GST कोल्हापूर विभाग जे आहे त्यातले काही अधिकारी वर्ग या ठिकाणी आज उपस्थित आहेत। त्यापैकी तेजस्विनी मोरेताई आहेत, लवके साहेब आहेत, मिस्किन मॅडम आहेत, बजबळे साहेब आहेत, पाटील मॅडम आहेत आणि आपल्या इथं या गोळीबार परिसरामध्ये जी फॉरेन्सिक लॅब झालेली आहे त्या लॅबचे डेप्युटी डायरेक्टर माननीय अश्विन गेडाम सर आहेत। सो पर्यावरण दिन फक्त एकच दिवस न सांभाळता वर्षभर या पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे। निसर्ग हा आपल्याला भरभरून देत असतो, आपण मात्र त्याला ओरबडण्याचं काम करतो। आपली स्वतःची निर्मिती काहीही नाही आहे, जे काही आहे आपल्या अंगावरच्या कपड्यापासून ते सगळं आपण ह्या निसर्गातलं उगवत असतो। मग कुठंतरी कृतज्ञतेच्या भावनेतून या निसर्गाची सेवा, या निसर्गाचं जतन करणं किती गरजेचं आहे हे यावेळच्या चालूच्या उन्हाळ्यानं दाखवलेलं आहे। 2-4 डिग्री वाढल्यानंतर आपली अवस्था ही किडेमुंग्यांसारखी झाली। सो निसर्ग हा कधीही महान आहे आपल्यापेक्षा, हे तितकंच नक्की। थोडंसं आपल्या संस्थेविषयी बोलायचं झालं तर वृक्षप्रेमी संस्था निसर्गाच्या प्रेमापोटी आणि निसर्गाविषयी असलेल्या कृतज्ञतेच्या जाणीवेतून निर्माण झालेला कृतिशील समूह म्हणून आपल्या वृक्षप्रेमी संस्थेची ओळख आहे। माझं जे आता मी वाक्य बोललो त्यातले 2 शब्द महत्त्वाचे आहेत, एक म्हणजे कृतज्ञतेच्या पोटी आणि कृतिशील समूह। नुसतीच कृतज्ञता व्यक्त करून उपयोग नाही, प्रत्यक्ष कृती देखील हातातून घडली पाहिजे। यासाठी गेली 8 वर्ष वृक्षप्रेमी परिवार, वृक्षप्रेमी संस्था हे वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, लहान विद्यार्थी, व्यावसायिक, व्यापारी, काही वरिष्ठ अधिकारी देखील आहेत, जे अविरतपणे आम्ही दर रविवार हा सकाळी 6 ते 11 हा निसर्ग कामासाठी राखून ठेवलेला आहे। आणि ते आम्ही आधी जागा निवडत असतो की त्या ठिकाणी कुठली झाडं योग्य आहेत। देशी झाडं लावण्यावर आमचा सर्वात जास्त भर असतो। सो आम्ही एक 16 ते 17 मुद्द्यांवर पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली 8 वर्ष आम्ही काम केलेलं आहे। त्यापैकी सर्वात महत्त्वाचं वृक्ष लागवड आणि त्यांचं संवर्धन। अजून एक अभिनव कल्पना आम्ही राबवली, ऑक्सिजन आपल्या दारी। काही अशा गल्ल्या असतात की ज्या गल्ल्यांमध्ये खोदून झाडं लावता येत नाहीत, ड्रेनेज गेलेलं असते, वरती हायलाईन गेलेले असते, वायर गेले असतात। सो त्या ठिकाणी आम्ही प्लास्टिकचे जे ड्रम असतात त्या ड्रममध्ये प्लांटेशन केले आणि ते ड्रम प्रत्येकाच्या दारामध्ये ठेवले की फुलं झाडं लावले। ड्रम मुवेबल आहे आणि त्या ड्रमचा रियूजसुद्धा आम्ही केला। झाडही फुललं, त्याच्यावर फुलपाखरंही वाढलीत। सो हे बाकीचं असं सगळं सर्कल चाललं। या दृष्टिकोनातून ती मोहीम आमची खूप छान गाजली। ऑपरेशन मुक्त श्वास म्हणून आम्ही एक मोहीम कोल्हापूर शहरामध्ये राबवली। पुण्याच्या धर्तीवर ही मोहीम कोल्हापुरात पहिल्यांदा राबवली। तर मुक्त श्वास म्हणजे काय, 1975 ॲक्टनुसार कोणत्याही झाडावर खिळा मारणे किंवा जाहिरात बोर्ड लावणे, लाईटिंग माळ लावणे हा कायद्यानं गुन्हा ठरतो। कारण का त्यानं झाडाचं नुकसान होतं। आपल्याला साधं कोचलं तरी आपल्याला वेदना होतात, आपण तर झाडात मोठे मोठे मुळे आपल्या व्यवसायाची जाहिरात व्हावी म्हणून आपण लावतो, तर ते अत्यंत चुकीचं आहे। त्यांच्या अन्नग्रहण प्रक्रियेमध्ये बाधा येते। लाईटिंग माळ जरी झाडांवर लावली तरी त्यांच्या अन्नग्रहण प्रक्रियेमध्ये बाधा येते, त्यामुळे हे सगळं चुकीचं आहे। आम्ही ती मोहीम ज्यावेळेला 4 वर्षापूर्वी सुरुवात केली त्यावेळेला फक्त राजारामपुरीतल्या 13व्या गल्लीमधून आम्ही 850 बोर्ड काढले होते आणि ते सगळे बोर्ड आम्ही महापालिकेला जमा केले। कोणत्याही व्यापाऱ्याला आम्ही तो बोर्ड दिला नाही। सो काही लोकांना यातल्या गोष्टी माहीत नाही, सो ते सुद्धा माहीत करून देणं आणि त्यांना सामील करून घेणं हा वृक्षप्रेमीचा मूळ उद्देश आहे। पक्षी बचाव मोहीम, जसं या निसर्गावर आपण आपला अधिकार दाखवतो तसं या निसर्गावर सर्वात पहिला अधिकार जर कोणता असेल तर कोणाचा असेल तर तो पक्षी, वन्यजीव, पशुपक्षी, कीटक यांचा आहे। आणि मी दरवेळी सांगतो की पक्षी हा सर्वात जास्त वृक्षारोपणाचं काम करतो, तो त्याच्या चोचेच्या माध्यमातून आणि विष्ठेच्या माध्यमातून। पण आपण मोबाईल वेडे एवढे झालेलो आहोत, मोबाईलच्या टॉवरमुळं आता सध्या चिमणी पाहायला मिळत नाही। सो आपल्या स्वार्थामुळं आपण नको त्यांचा जीव घेतोय, त्यांनाही जगण्याचा अधिकार परमेश्वरनं दिलेला आहे। सो हे पक्षी वाचले पाहिजेत। यासाठी पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जलपात्र तयार करण्याची मोहीम आणि पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्याची मोहीम आपण गेली बरेच दिवस राबतो। अमर संगपाळ्यात माझ्या शेजारी जे नेस्टी म्हणून तो प्रोजेक्ट राबवतात आणि नेस्टी अंतर्गत आत्तापर्यंत लाखो घरांमध्ये पक्ष्यांची घरटी लागलेली आहे। सो एक अचिव्हमेंट आहे आणि त्यातून बरेचसे त्यांचं प्रजनन आणि पुन्हा पक्षी वाढणे वगैरे असं होते। नैसर्गिक जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण जागृती सेशन आपण घेतलेले आहेत। जंगल भ्रमंती आणि त्यातून दुर्मिळ वनस्पतींच्या बिया गोळा करून त्या बियांपासून रोपं तयार करून त्यांची लागवड केलेली आहे।
लॉकडाऊनमध्ये कोल्हापुरातील लॉकडाऊन सगळं बंद होतं त्यावेळेला मूक जनावरांसाठी आपण 45 दिवस दररोज ऐश्वर्या मुनीश्वर इथं आहेत समोर सो त्याची देखील सेवा निलमाई म्हणून संस्था आहे. तो आम्ही त्या वेळेला बाहेर पूर्ण फील्डवर होतो की मुक लोकांना घालत होती, जे असतं रस्त्याकडेला जे लोक असतात ते आम्ही मुक जनावरांना घालत होतो. कारण का त्यांना जर अन्न दिलं नसतं, हॉटेल बंद होते, कोंडाळे रिकामे होते, तर वैद्यकीय सेवा पुरवणारी लोक जी रोडवर फिरत होती, जे पोलीस फिरत होते, त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला असता, जनावरांनी हल्ला केला असता. सो ते 45 दिवस आपण ते काम केलेलं आहे. टाकाऊ वस्तूपासून वृक्ष संवर्धनासाठी ट्री गार्डन निर्मिती. टाकाऊ वस्तू म्हणजे